आज ज्या महामानवाची जयंती आहे ते आदरणीय बिरसा मुंडा साहेबांना अभिवादन करतो। व्यासपीठावरील दिलीपदादा, गोविंदशेठ, रागावलेली बहीण, महेंद्र भाऊ, उपस्थित सर्वच व्यासपीठ समोर गेल्या तासभरापासून दीड तासापासून वाट बघत असणाऱ्या माझ्या भगिनींनो, उशीर झाल्याबद्दल माफी मागतो। सर्वांना माझा नमस्कार। सकाळपासून टाईमवरच कार्यक्रम सुरू होते। अशीच आपली एक आशाताई मागे 15 दिवसापूर्वी घरी आली होती। ती बोलते का बाबा निव्वळ आशाच्या पगारात काय होत नाहीये, सासू आजारी आहे, सासरा पण काय कमावत नाहीये, नवरा एकटा कमावतो आणि एवढेच याच्यात आमचं कसं होणार। मग मला म्हटलं महिला सक्षमीकरणाची आपण तिला गाडी देऊ। तिने सांगितलं मी वानगावला राहते, म्हटलं वानगावला आपण वडापावची गाडी चालू करू भाऊबीजेच्या दिवशी। आणि मग येताना तिचा तो कार्यक्रम होता म्हणून यायला अर्धा पाऊण तास उशीर झाला। परत निलेश भाऊंचा आग्रह थोडंसं जेवण करूनच जायचं, त्याच्यात अर्धा तास गेला, त्याच्यामुळे तास सव्वा तास उशीर झाला। त्याबद्दल मी प्रथमतः तुमची माफी मागतो तायांनो। नातं आपलं जरी कोविड काळामध्ये सुरू झालं तर हे नातं फक्त भाऊबीज रक्षाबंधन पुरती मर्यादित नका ठेवता यांनो। आपण पाहतोय मुंबईच्या बाजूला असलेला आपला जिल्हा आणि काय बघतोय आपण ते आपण बघतोय। आता निवडणुका आल्यानंतर जाती जाती धर्माधर्मात वाद लावले जातील, कुठेतरी मंदिरावरनं मशिदीवरून वाद निर्माण होतील, दर्ग्यावरनं वाद निर्माण होतील। अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेस आपला जिल्हा तर पालघर जिल्हा कोणी या आणि लुटून न्या, मुक्या आणल्यांचा जिल्हा असं प्रशासनालाही वाटतं आणि मुंबईच्या राजकारण्यांनाही वाटतं। त्यामुळे निवडणुकापुरती फक्त आपल्याला सर्वांना गोड गोड बोललं जातंय, मचका मारला जातोय। निवडणुका झाल्या का सर्वच पक्ष किंवा सर्वच संघटना फक्त आपला स्वतःचा फायदा कसा करता येईल, आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी, आदिवासींच्या गटात गट किंवा बिगर आदिवासीच्या गटात गट लावण्यात मग्न असतात। तर तायांनो याला मुख्य कारण आहे शिक्षण। आपली संस्था गेली 15 वर्ष शिक्षणावर काम करते। आपण म्हणाल तर मनोरपर्यंतही मी CBSEची गाडी पाठवेन, परंतु आपल्या मुलांना शिक्षण आपल्याला द्यायचंच आहे। त्याचबरोबर समाजामध्ये आपण फिरताय, समाजामध्ये अनेक मुलं आपण बघतोय का आज कोविड काळामध्ये वडील गेलेले आहेत, आई वडील गेलेले आहेत। त्या मुलांनाही ती मुलंही आपल्याच कुटुंबाचा भाग असून त्यांनाही शिक्षण देण्यासाठी जिथे तुम्हाला कमी पडेल तिथे तुमचा भाऊ तुमच्या बरोबर असेल, परंतु त्यांनाही गुणवत्तेचं शिक्षण आपल्याला द्यायचं आहे। तायांनो त्याच्या पुढे आपले जिजाऊ चालले। आपण बघितलं का निव्वळ ग्रॅज्युएट होऊन, निव्वळ पोलीस कॉन्स्टेबल होऊन, नर्स होऊन, शिक्षक होऊन आपला समाज पुढे नाही जाणार। आणि आपण प्रत्येक वेळेस सांगायचा हा जिल्हाधिकारी आला तो पैसे खातो नुसता, तो जिल्हाधिकारी आला तो पैसे खातो नुसता, अधिकारी तलाट्यापासून ग्रामसेवकापासून CO जिल्हाधिकाऱ्यापर्यंत नुसते पैसेच खात आहेत। ते याला कुठेतरी आपल्याला छेद द्यायचं। ते आहेत ते गंदे नाळेचे किडे आहेत, ते भ्रष्टाचारच करणार। परंतु आपण चांगली पोरं जन्माला घालू, चांगले अधिकारी जन्माला घालू। आज तुम्हाला अभिमानाने या मंदिरामध्ये सांगतोय का अगदी कोल्हापूरच्या एका तालुक्यातला गडहिंग्लज तालुक्यातला विद्यार्थी ज्याला आई वडील नव्हते, त्या विद्यार्थ्यालाही UPSC होऊन आज IPS ऑफिसर म्हणून मागच्या महिन्यामध्ये त्याची अमित शहाजींनी नेमणूक केली पश्चिम बंगालला। अशी आहे आपली जिजाऊ। मागच्या UPSCच्या एक्झामला इंटरव्ह्यूपर्यंत 4 विद्यार्थी आपले पोहोचले गेले। प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आपले विद्यार्थी पोहोचत आहेत। केंद्राच्या क्रीडा विभागामध्ये आपल्या विभागातून अधिकारी झाला, सोलापूरचा मालशिरसचा मुलगा होता तो झाला। अनेक ठिकाणी डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी कमिशनर रँकचे विद्यार्थी झाले। 15 दिवसापूर्वी डेप्युटी कलेक्टर क्लास 1चे रिझल्ट लागला, त्यामध्ये 9 विद्यार्थी आपले मेन पास झाले। त्यातील आनंदाची गोष्ट एक आहे की 3 विद्यार्थी आपल्या पालघर जिल्ह्यातील आदिवासी मुले, त्यातील एकाला वडीलही नाही आहेत। ही क्रांती आपल्याला शिक्षणाची क्रांती करावी लागेल तायांनो। आणि त्यासाठी नुसत्या बोलून बोलाचा बात आणि बोलाची कडी राजकारण्यांसारखं आपल्याला नाही करायला लागणार। आपल्याला आपल्या मातीचा विकास करायचा आहे, गावाचा विकास करायचा आहे। तुमचे पगार खरोखरच वाढले पाहिजेत, महागाई खरोखरच कमी करायची आहे, भ्रष्टाचार खरोखरच रोखायचा आहे। तर आपल्याला आपल्यातून चांगले अधिकारी निर्माण झाले पाहिजेत। आज मनोरचं उदाहरण गेलं तर मागच्या 2 वर्षापूर्वी मी गोष्ट ऐकली होती। एक डॉक्टर नको तेवढे उद्योग करत होता, तर ते करणारे उद्योग करत राहतील। आता आपल्याला आपल्यातून डॉक्टर निर्माण करायचे आहेत। त्यासाठी आपण नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत झडपोलीला, JEEचे क्लासेस सुरू केले आहेत का आपल्याला पोरं ITI तर करतीलच, पण आपल्याला IITला मुलं पाठवायचे आहेत। तायांनो दिलीप दादा तुम्हाला अगदी अभिमानाने सांगतोय का सगळे उद्योगधंदे आज मग सकाळी मी TV वरती बघत होतो तर गुजरातला गेले,
परंतु गुजरातवरनं आपण IIT टीचर आणले झडपोलीला काय आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी, का त्यांनी नेले असतील उद्योगधंदे. आपण आपली मुलं तयार करू का ते उद्या IIT करतील, स्वतः इंजिनियर झाल्यानंतर ते उद्योगधंदे इथे आपल्या राज्यामध्ये आणतील. आपल्याला अभिमानाने सांगायचं वाटतं का ज्या क्षेत्रामध्ये आपण कधी नव्हतोच, प्रशासनामध्ये इयत्ता 9वी पासूनच आपण फाउंडेशन चालू केले. ज्या वयाच्या 21व्या वर्षी आपला मुलगा 20 लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या 10 मध्ये येईल आणि पंतप्रधान कार्यालय चालवायला जाईल, अशा प्रकारचं स्वप्न बघते जिजाऊ. वयाच्या 22व्या 23व्या वर्षी लॉ करून अगदी 9वी पासूनच फाउंडेशन क्लासेस देऊन 12वी नंतर तो लॉ करून जे न्यायमूर्तींची जी एक्झाम होते त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये पहिल्या 5 मध्ये कसं येईल अशा प्रकारच्या फाउंडेशन क्लासेस सुरू केलेत आपल्या जिजाऊनी. सीए क्षेत्रामध्ये बघायला गेलं तर आज आता दादांनी सांगितलं एक्सप्रेस वे गेले, अगदी बुलेट ट्रेन गेली, बडोदा एक्सप्रेस वे गेला, राष्ट्रीय महामार्ग अनेक जातात, अनेक धरणं येतात, पैसाही येतो करोडोने, परंतु त्याचं नियोजन आपल्याकडे नसल्यामुळं आपण कुठेतरी मागे पडतो. आमच्यासारखे दिलीपदासारखे गोविंदूसारखे छोटे मोठे धंदेही करतायत, पण एक नोटीस येते GSTची, जेवढा कमावलेला नाही तेवढा पैसा भरायला येतो. ते नियोजनासाठी आपण CAचे फाउंडेशन क्लासेस सुरू केलेत. आपल्याला आपल्यातून CA घडवायचे. तायांनो, जाताना तुम्ही एक विचार करा, जन्माला तर आपण आलेलो आहेत, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एखादा CA कसा निर्माण येईल, एखादा क्लास 1 अधिकारी कसा निर्माण येईल, किमान 5 डेप्युटी कलेक्टर कसे निर्माण होतील, किमान एखादा न्यायाधीश कसा निर्माण होईल, अशा प्रकारचे स्वप्न तुम्ही आज जाताना घेऊन जा. आपला मुलगा नसेल, शेजाऱ्याचा मुलगा राहू दे, गावातील एका भांडखोर ताईचा मुलगा जरी असला तरी तो अभ्यासात पुढे असेल तर त्याला पुढे नेण्यासाठी तुम्ही जिजाऊकडे पाठवा. त्यांनी पाहिलेली, तुम्ही आम्ही पाहिलेली जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण त्याच्या पाठीशी एका कुटुंबाप्रमाणे ठाम राहू. आणि 100% सांगतो की ही स्वप्न पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. दादा अभिमानाने सांगतोय, मागच्या वर्षी पोलीस भरत्या झाल्या, सहजगती अशा पोलीस भरतीला आपण पोरं निवडली होती, तरी पण किमान 500हून जास्त पोलीस आपले लागले, 8 PSI आपले लागले. त्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे का 5 तुमच्यासारख्या ताया लागल्या, दोघींची तर लग्नही झाली होती. मुंबईमध्ये अग्निशामक दलाची भरती निघाली, महेंद्र भाऊ आले, शिडी पण बिचाऱ्यांनी महेंद्र भाऊनी आणली 5 लाखाची. मुरबाडचे काही लोक आणि काही मुंबई महापालिकेतले प्रशिक्षण द्यायला आले आपल्या झडपोलीला. आम्ही आता तुम्ही कशा बसलेले तसे समोर बसले होते, साधारण 100, 125, 150 पोरं असतील फार तर. आणि भाषणात मी सांगून टाकलं की 100 विद्यार्थी मुंबई फायर ब्रिगेडमध्ये लागले पाहिजेत. नंतर ते शिक्षक बोलायला लागले, विद्यार्थी लागायला लागले की एवढेशे 150 पोरातून 100 कसे काय लागतील सर. म्हटलं बघा तर खरं, आपण पेरलंय चांगलं, आपलं सर्वांचं मन चांगलं आहे, जी कुठं अडतंय ते तुम्ही सांगा. मग त्यांनी सांगितलं का सिस पेन्सिलने पेपर लिहिले जातात आणि मग मार्क खोडले जातात. विशिष्ट महाराष्ट्रातील एका भागातीलच विद्यार्थी मुंबईमध्ये अग्निशामक दलात लागले जातात. म्हटलं ठीक आहे, त्याचा बंदोबस्त होईल. त्याचा बंदोबस्त मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना दोघांनाही पत्र दिलं का पेननी मार्क लिहायला सांगा. आणि अभिमानाने सांगतोय काय, एवढ्या कमी संख्येत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 910 पोरांच्या भरती होती, त्यामध्ये 107 विद्यार्थी आपल्या जिजाऊ अकॅडमीतून लागले. त्यानं 38,000 रुपये पगार आहे त्या मुंबई फायर ब्रिगेडमध्ये नोकरीला. म्हणजे पोलिसांना 25,000 रुपये, तर तो मुंबई फायर ब्रिगेडला 38,000 रुपये. अनेक आपल्याकडे ते एक विधवा मुलगी होती, विधवा मोहिनी म्हणून, मोखाड्याची ठाण्याला दिली होती, नवरा वारला होता तिचा कोविड काळामध्ये, ती पास झाली. अनेक मुलींना वडील नव्हते, त्याही मुली पास झाल्या. लग्न झालेल्या तायाही अनेक पास झाल्या. म्हणजे अशा प्रकारे आपल्या संस्थेचं काम चालू आहे. आपल्याला निव्वळ मुंबई फायर ब्रिगेडमध्ये 107 पोरं लावून आपल्याला आपलं पोट भरणार नाही. मुंबई महापालिकेला पाणी देणारा जिल्हा ठाणे आणि पालघर आहे, तर त्या महापालिकेचा आयुक्त आपला बसला पाहिजे. आपल्या पाण्यावर मुंबई चालते ना, मग आपला कमिशनर बसला पाहिजे. अशा प्रकारचे अधिकारी आपल्याला निर्माण करायचे आहेत. आणि मला वाटत नाही काय कठीण आहे असं. तुमच्या पाठीशी जर जिजाऊसारखा भाऊ आहे किंवा कुटुंब आहे, तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही. त्यानं तुम्ही समाजामध्ये फिरताय, अनेक ठिकाणी बघताय. आज आपला देश जिल्हा विभाजन होऊन झालेत 10 वर्ष जवळजवळ. जिल्ह्यामध्ये कार्यालय झालेत 500-700 कोटी रुपयाची. परंतु आपलं दुर्भाग्य बघा कसं आहे, मी मगाशीच सांगितलं का लोकप्रतिनिधी राहू दे किंवा प्रशासन राहू दे, फक्त जिल्हा लुटा या एकाच दृष्टीने ते चालतात. परंतु आपण सर्वजण भूमिपुत्र आहात, आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, मातीच्या विकासासाठी करावं लागेल. आज आपल्या दुर्दैवी असं आहे का आपल्या जिल्ह्याला जिल्हा रुग्णालय नाही 10 वर्ष. अनेक रुग्णालयाचे डॉक्टर, एक कोणी नाशिकला काम करतोय, कोणी नवी मुंबईला करतोय, कोणी मुंबईत करतोय, आणि पगार आपल्या जिल्ह्याचा घेतात. असं आपलं दुर्भाग्य आहे. शिक्षकांच्या बाबतही तसंच आहे का शिक्षकाबाबत म्हणायचं गेलं तर आधीच 29% ते 31% शिक्षक कमी असताना जिल्हा परिषदेतील प्रशासन
आणि पदाधिकारी या दोघांनी कंडी करून 470 शिक्षक जून महिन्यामध्ये सोडायला लावले होते. दिलीपदादा त्यावेळेस आपल्या जिल्ह्याची परिस्थिती तेवढे शिक्षक सोडल्यानंतर 300 शाळा या आपल्या एक शिक्षकही होणार होत्या आणि 200 शाळांना शिक्षकच उरणार नव्हते, एवढी भयानक परिस्थिती होती. त्यावेळेस उच्च न्यायालयात आपण याचिका टाकली, यांनी ऑर्डर रेडी केल्या होत्या, दुसऱ्या दिवशी ऑर्डर देणार आणि आजच्या दिवशी माननीय न्यायालयाने स्टे दिला का हा आदिवासी जिल्हा आहे, पेसा जिल्हा आहे, येथील विद्यार्थ्यांना शिकण्याचा पूर्ण हक्क आहे आणि जोपर्यंत कायद्यानुसार 10% पेक्षा जास्त शिक्षक कमी आहेत तोपर्यंत या जिल्ह्यातून एकही शिक्षक सोडता येणार नाही. परंतु तायांनो, शिक्षणाबाबत बघा किती दुर्भाग्य. हा न्यायालयात गेलो ही चुकीची गोष्ट झाली का? परंतु इंग्रजी कोणाला आपल्याकडे वाचतात येत नाही, त्या न्यायालयाची कॉपी घेऊन आज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अख्ख्या दोन्ही जिल्हाभर काही राजकारणी मंडळी विशिष्ट पक्षाचे की ज्यांनी कधी कामच केलेलं नाही 5 वर्षभर या दोन्ही जिल्ह्यामध्ये 10-10 वर्षभर फुकटच्या खुर्च्या आंबवल्यात, ते असं दाखवतात का निलेश सांबरेंनी पेसाविरुद्ध हायकोर्टामध्ये स्टे घेतला. तायांनो, अगदी मंदिरामध्ये माझा मुलगा समोर आहे, बहीण त्यांची शपथ घेऊन सांगतोय का आम्ही जी न्यायालयामध्ये याचिका टाकली ती शिक्षक सोडू नये, त्याची शिक्षक भरती झाल्याशिवाय शिक्षक सोडू नये, आणि जो पेसाला विरोध आहे ती याचिका आहे सुप्रीम कोर्टामध्ये, ती दुसऱ्या कोणीतरी टाकलेले. परंतु हे राजकारणी मंडळी घराघरामध्ये गावागावामध्ये प्रत्येक ग्रुपला अशा प्रकारच्या चर्चा करून जिजाऊला किंवा निलेश सांबरेला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय. परंतु अशा वेळेस तुमचा उपयोग होणार आहे का? तुम्ही गावागावात घराघरात सांगा का ज्या गावामध्ये किमान 200 लोक वस्ती, ज्या गावामध्ये 2000 विद्यार्थी महाराष्ट्रातले शिकत आहेत, कुठल्याही विद्यार्थ्याला त्याची जात विचारली जात नाही, त्याच गावामध्ये 130 खाटाचं रुग्णालय का अगदी पोटातल्या बाळापासनं तर 100 वर्षाच्या आजोबापर्यंत प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. त्याच कॅम्पसमध्ये अंध व मतिमंद स्कूल आहे, त्याच कॅम्पसमध्ये महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यातील नव्हे तर अगदी अनेक राज्यातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षाचं शिक्षण घेतात. आणि तो माणूस जो हे करतोय तो माणूस कुठल्याही माणसाची व्यक्तीची जात विचारत नाही, त्याच्या नावाने असं विचारण्याची बोंबा करण्याची यांची हिंमत कशी होते? त्यासाठी आपल्याला समाज जागृती करायची. एकही विद्यार्थी आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि एकही रुग्ण उपचाराशिवाय दगावता कामा नाही. यासाठी तुम्हाला प्रत्येकीला ज्या प्रमाणे कोविड काळामध्ये तुम्ही काम करत होते तशीच ड्युटी तुम्हाला 12 महिने 24 तास करावी एवढीच विनंती या प्रसंगी करतो. आपल्याला आपला समाज सुज्ञ करायचा आहे, शिकवायचा आहे. खूप झालं, आज 76 वर्षे स्वातंत्र्याची आपण पाहतोय का आता आपल्याला सरकार करेल, आता हा आमदार करेल, आता तो खासदार करेल, पण प्रत्येक जण आल्यानंतर फक्त स्वतःचं पोट कसं भरू, स्वतःचा पक्षामध्ये कशी लुटालूट करून जास्तीत जास्त पैसा कसा वाढवता येईल यासाठीच ते काम करतायत. आपल्याला एक माणूस किंवा एक व्यक्ती मोठा करण्यापेक्षा आपल्याला हजारो लाखो आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब जो माणूस आहे, ज्याला दिवाळी झाली का दुसरीकडे कामाला जायला लागतं, पावसाळा झाला का दुसरीकडे कामाला जायला लागतं, हे सर्व हाल बंद करायचे आहेत. तोही माणूस आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, त्याच्याही मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यासाठी आम्हाला एकत्रित स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढायची आहे आणि त्यासाठी तुमची बहीण म्हणून तुम्ही माझ्याबरोबर असल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपण सर्वांनी एकत्रित राहून जर विचार केला का माझ्या जिल्ह्यातील एकही माणूस रोजगारासाठी मोलमजुरीसाठी दुसऱ्या तालुक्यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात जाणार नाही, जेणेकरून त्याच्या पत्नीवरती तिथे कुठल्या त्रास होणार नाही, त्याच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागणार नाही, तर मला वाटत नाही का हा आपला कुपोषणाचा जिल्हा, कुपोषणाचा डाग लागलेला जिल्हा लवकरच आपल्याला देशामध्ये नव्हे तर जगामध्ये एक चांगला उच्च शिक्षित जिल्हा, चांगले अधिकारी घडवणं गरजा. आणि या गोष्टीला काही वेळ लागत नाही. तायांनो, पूर्वीच्या काळात यूपी आणि बिहारचे लोक आपल्याकडे भरपूर कामाला यायचे, परप्रांतीय बांधव. परंतु शिक्षणाने आज बघायला गेलं तर UPSCच्या रिझल्टमध्ये UP 1 नंबरला असतो आणि बिहार 2 नंबरला असतो. आज बघा तुम्ही किती परप्रांतीय बांधव येत आहेत. गेले कोविड काळात त्यातला कोणीही यायला तयार नाही. ही क्रांती फक्त शिक्षणाने होऊ शकते. आज आपल्याला सर्वांना शिक्षणाला महत्त्व द्यायचं आहे. आज ज्याप्रमाणे बाजूचा आंध्र प्रदेश झाला, उत्तर प्रदेश झाला, बिहार झाला, गुजरात झाला, राजस्थान झाला, ज्या ज्या पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे चाललं आहे त्याप्रमाणे आपल्यालाही महाराष्ट्र आपला पुढे घेऊन जाईल. आरोग्याची तर जबाबदारी आपली सगळ्यांची जिजाऊनी घेतलेलीच आहे. आपल्या सर्वांचं आरोग्य उत्तम राहील ही परमेश्वराचरती प्रार्थना करतो. आणि ज्यांना कोणालाही आरोग्याची अडचण असेल तर काळ्या रात्री जरी तुम्ही फोन केला तरी हा तुमचा भाऊ किंवा जिजाऊचा कुठलाही कार्यकर्ता तुमच्या मदतीसाठी, तुम्ही सांगितलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी 24 तास आपल्यासाठी उपयोगी पडेल एवढा आपल्याला शब्द देतो. परत एकदा उशीर झाल्याबद्दल आपल्याला माफी मागतो आणि पुढचा कार्यक्रम आपण घेऊया. एकदा झडपोलीला या, कुठलेही वर्गणीशिवाय
किंवा कुठेही देशाला समाजाला न फसवता मेहनतीच्या आलेल्या पैशातून आपण जे कार्य सुरू केलेलं आहे त्या कार्याला आशीर्वाद देण्यासाठी आपणही झटपोलीला या एवढी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.